परिमेय संख्या व त्यावरील क्रिया। या आधीच्या एकतेमध्ये आपण मोज संख्या, त्यालाच आपण आता नैसर्गिक संख्या म्हणतो। मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या। आणि या नैसर्गिक संख्या कशा असतात किंवा नैसर्गिक संख्यांचा समूह कसा असतो तर 1 2 3 4 5 या स्वरूपाच्या संख्या, अनंत संख्या आपल्याला सांगता येते। आता या नैसर्गिक संख्यांचा आपण विचार केला तर कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते। म्हणजे 1 + 2 3, 3 हा नैसर्गिक संख्या आहे, किंवा 3 + 4 तर येणारे उत्तर 7 ही नैसर्गिक संख्या आहे। म्हणजे बेरजेच्या बाबतीत हा संच पुरेसा आहे। त्याचप्रमाणे गुणाकार पाहिला आपण तर गुणाकारामध्ये पण आपण पाहिलं तर कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार ही नैसर्गिक संख्या, दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार ही नैसर्गिक संख्याच येते। अगदी तुम्ही 4 × 5 घेतलं तर 20 ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे। म्हणजे गुणाकाराच्या बाबतीत पण हा संच पुरेसा आहे। मात्र वजाबाकी घेतली आपण, वजाबाकी तर समजा 2 - 1 बरोबर 1, येणारा उत्तर ही नैसर्गिक संख्या आहे। मात्र 1 - 2 घेतलं तर येणारा उत्तर -1 हा ही नैसर्गिक संख्या नाही। म्हणजे वजाबाकीच्या बाबतीत हा पुरेसा नाही आणि तसंच भागाकाराच्या बाबतीतही हा संच पुरेसा नाही। म्हणजे तुम्ही जर 4/2 घेतलं तर येणारा उत्तर किंवा येणारी संख्या ही नैसर्गिक संख्या आहे, पण त्याच्या उलट तुम्ही 2/4 घेतलं तर येणारी संख्या ही नैसर्गिक संख्या नाही आणि म्हणून हा भागाकाराच्या बाबतीत पुरेसा नाही। आता या नैसर्गिक संख्यानंतर समजा 2 - 2 0 किंवा 4 - 4 0, मग या संख्या कुठं मांडायच्या? मग नैसर्गिक संख्या आणि 0 यांचा मिळून जो समूह आपण म्हणतो किंवा अशा या ज्या संख्या आहेत त्यांना आपण म्हणतो पूर्ण संख्या। आणि पूर्ण संख्या समूह हा कसा असतो तर 0 1 2 3 4 या पद्धतीच्या। म्हणजे नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे त्याच्यामध्ये 0 घेतलं तर 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून यांचा जो समूह तयार होतो त्या समूहाला पूर्ण संख्यांचा समूह म्हणतो आणि त्यातली प्रत्येक संख्या ही पूर्ण संख्या। जसं नैसर्गिक संख्येच्या बाबतीत आपण चर्चा केली तसंच आहे पूर्ण संख्येच्या बाबतीतही, की बेरजेच्या बाबतीत तो परिपूर्ण आहे, गुणाकाराच्या बाबतीत सुद्धा परिपूर्ण आहे, मात्र वजाबाकी आणि भागाकाराच्या बाबतीत परिपूर्ण नाही। मग समजा 3 - 2 केलं तर येणारा 1 ही पूर्ण संख्या आहे, मात्र 2 - 3 केलं किंवा 3 - 4 केलं तर येणारा ही जी -1 आहे ही पूर्ण संख्या नाही। म्हणजे वजाबाकीच्या बाबतीत तो पूर्ण नाही। तसंच भागाकाराच्या बाबतीत की 4/2 2 येणारं उत्तर आहे पूर्ण संख्या, पण 2/4 केलं किंवा 5/25 केलं, दोन पूर्ण संख्यांचा भागाकार, तर ही येणारे उत्तरही पूर्ण संख्या नाही आणि म्हणून भागाकाराच्या बाबतीत आणि वजाबाकीच्या बाबतीत हा परिपूर्ण नाही। मग समजा ऋण ज्या संख्या येतील -2 -3 असं उत्तर, तर मग या दिलेल्या पूर्ण संख्या आणि या पूर्ण संख्यांच्या विरुद्ध संख्या यांचा मिळून जो संच तयार झालेला आहे किंवा समूह आहे किंवा त्या समूहातल्या संख्या आहेत त्याला म्हणतो आपण पूर्ण पूर्णांक संख्या। बघा, मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 या स्वरूपाच्या। नैसर्गिक संख्यामध्ये 0 घेतलं की 0 1 2 3 4 या स्वरूपाच्या ज्या संख्या आहेत त्या पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या आणि त्या पूर्ण संख्यांच्या विरुद्ध संख्या यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या संच। आणि पूर्णांक संख्या संचामध्ये कोणकोणत्या संख्या असतील तर आपल्या आलेल्या 0, 1
1 2 3 अशा संख्या आणि या संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे -1 -2 -3 या पद्धतीनं अनंत संख्या बघा 0 1 2 3 अशा अनंत, तसं -1 -2 -3 अनंत संख्या आपण चढत्या क्रमाने मांडलेले आहेत की शून्याच्या उजवीकडे संख्या धन असतात, डावीकडे ऋण असतात, लिहिण्याची पद्धत आहे. मग इथं पूर्णांक संख्या सुद्धा बेरजेच्या बाबतीत परिपूर्ण आहे, बेरीज. नंतर गुणाकाराच्या बाबतीत सुद्धा परिपूर्ण आहे, वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा परिपूर्ण आहे. बघा कोणत्याही दोन संख्यांची वजाबाकी केली तर येणारा घटक या संख्यातला आहे किंवा ती पूर्णांक संख्या येते. म्हणजे अगदी साधं उदाहरण बघूया. 3 - 2 येणारी संख्या ही पूर्णांक संख्या आहे, तसं 2 - 3 केलं तरी येणारं -1 सुद्धा पूर्णांक संख्या आहे. म्हणजे वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा हा परिपूर्ण आहे. मग राहिल्या भागाकाराच्या बाबतीत मात्र परिपूर्ण नाही. आणि मग समजा 2/4 किंवा 3/15 अशा संख्या लिहिल्या तर या कुठं लिहायच्या, किंवा -15/40 या स्वरूपाच्या संख्या कुठं लिहायच्या. आणि म्हणून मग एक नवीन संचाची निर्मिती केली की त्या समूहातल्या प्रत्येक संख्येला आपण म्हणतो परिमेय संख्या. आणि मग परिमेय संख्या म्हणजे काय, तर बघा अशा संख्या की m/n या स्वरूपात मांडता येतात आपल्याला. m/n या स्वरूपात मांडता येणे. आणि याच्यामध्ये काय काय आहे तर m कशी असली पाहिजे, पूर्णांक संख्या. नंतर n पण कशी असली पाहिजे, पूर्णांक संख्या. बघा याचा संदर्भ घ्या. आणि परिमेयमध्ये जसं इथं नैसर्गिक संख्येमध्ये पहिली संख्या म्हटलं की 1च येणार, पाचवी संख्या म्हटलं की 5च येणार, किंवा पूर्ण संख्यामध्ये 3 पेक्षा लहान म्हटलं की 2 1 0 याच संख्या येणार. तसं परिमेय हीच परिमेय पहिली संख्या किंवा दुसरी असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण m/n स्वरूपात ती संख्या कशी असते त्याचा विचार करतोय. m/n या स्वरूपात मांडता आली पाहिजे. त्यातलं m पूर्णांक संख्या, n सुद्धा पूर्णांक संख्या. पण आपल्याला माहिती आहे पूर्णांक संख्येमध्ये 0 सुद्धा असतो आणि छेदस्थानी आपल्याला 0 नकोय. म्हणजे 0 पूर्णांक संख्या म्हणजे n ची किंमत 0 नाही. आणि अशा स्वरूपातल्या ज्या संख्या आहेत त्यांना म्हणतो आपण परिमेय संख्या. आता आपण विचार करूया की नैसर्गिक संख्या घेतली समजा 2. बघा परिमेय संख्या म्हणजे m/n या स्वरूपात मांडता आली पाहिजे. आणि m म्हणजे पूर्णांक संख्या, n म्हणजे सुद्धा पूर्णांक संख्या आणि यांची फक्त किंमत 0 नकोय. मग आता नैसर्गिक संख्या 2 घेतली तर 2 ही m/n स्वरूपात मांडता येईल का, तर येईल. 2/1 त्यातला 2 हा पूर्णांक आहे का, आहे. 1 हा पूर्णांक आहे का, आहे. आणि 1 ची किंमत 0 नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या आहेत. आता पूर्ण संख्या घ्या बरं. पूर्ण संख्यामधली कुठली संख्या घ्या तुम्ही तर ती m/n स्वरूपात मांडता येईल का, तर येईल. 4 म्हणजे 4/1. मग 4 हा एक आईचा घटक आहे किंवा याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या आहे. परत 1 ही पूर्णांक संख्या आहे आणि 1 ची किंमत 0 नाही. म्हणजे या पूर्ण संख्या सुद्धा परिमेय आहेत. बघा सगळ्या ज्या आपल्या नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत त्या सुद्धा परिमेय आहेत. नंतर आपण काय पाहिलं, पूर्ण संख्या सुद्धा सगळ्या परिमेय आहेत. आता पूर्णांक संख्या घ्या. पूर्णांक संख्येमधली कुठली संख्या घ्या, समजा -3. मग -3 m/n स्वरूपात लिहिता येते का, तर येते. -3/1. मग त्यातली -3 पूर्णांक संख्या आहे का, तर आहे. म्हणजे आता हे लक्षात तुमच्या येईल की धनच परिमेयसाठी धनच संख्या असाव्यात असं नाही. -3/1 या स्वरूपात मांडता येते. आणि म्हणून सगळ्या पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय आहेत. आणि अजून आता मग इथं तर आपण पाहतो नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांक आहेत. म्हणजे पूर्णांक म्हणजे अपूर्णांक नाहीत, अंश भागिले छेद या स्वरूपात नाहीत. अंश भागिले म्हणजे इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे की परिमेय संख्या अंश भागिले छेद या स्वरूपातच असाव्यात असं नाही. आता समजा 5/3 ही संख्या परिमेय आहे का, तर आहे. कारण
5 ही पूर्णांक संख्या आहे, 3 ही पूर्णांक संख्या आहे आणि 3ची किंमत 0 नाही. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल, जशा नैसर्गिक पूर्णांक संख्या आहेत तसं हे अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलेली संख्या सुद्धा परिमेय आहे. आता -7/8 ही परिमेय संख्या आहे का बघूया आपण. या स्वरूपात लिहिता येते का -7/8? यम पूर्णांक म्हणजे -3 ही पूर्णांक संख्या आहे का तर आहे. नंतर 8 पूर्णांक संख्या आहे का तर या समूहामध्ये येते ते आहे आणि 8ची किंमत 0 नाही. म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे या जर तुम्ही सगळ्या संख्यांचा विचार केला तर नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या असतात, पूर्ण संख्या या परिमेय संख्या असतात, पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय असतात आणि परिमेय म्हणजे अपूर्णांक ह्या सुद्धा परिमेय संख्या असतात. मग फक्त धनच अपूर्णांक आहे का तर नाही, ऋण अपूर्णांक सुद्धा परिमेय संख्या असतात. म्हणजे थोडक्यात हे पहिले जे संच आहे त्यात नैसर्गिक संख्यामध्ये 0 वाढवलं पूर्ण संख्या संच झाला किंवा पूर्ण संख्यांचा समूह झाला. त्याच्यामध्ये मग या धनसंख्येच्या विरुद्ध संख्या घेतल्या पूर्णांक झाल्या आणि या सगळ्यांचं परत एकत्रीकरण केलं, त्याच्यामध्ये परत अपूर्णांक घेतले, धन अपूर्णांक ऋण अपूर्णांक आणि यांचा मिळून जो संच किंवा समूह आहे त्याला म्हणतो आपण परिमेय संख्या. आणि मग या परिमेय संख्यावरील क्रिया म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की परिमेय म्हणजे आत्तापर्यंत शिकलेले अपूर्णांकापर्यंतच्या सगळ्या संख्या, नैसर्गिक संख्या, त्याच्यामध्ये पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि त्याच्यावरून आपण परिमेय संख्या हे नाव दिलेले आहे. की प्रत्येक संख्या लक्षात काय ठेवायचं तर m/n या स्वरूपात मांडता आली पाहिजे आणि यांची किंमत 0 नाही, शून्येतर असं म्हटलंय, 0 सोडून. मग एवढं असेल तर या संख्यांना काय म्हणतो आपण परिमेय संख्या. मग त्याच्यामध्ये अपूर्णांक पण येत आहे की याच्या आधी तुम्ही त्याला अपूर्णांक म्हणत होता. म्हणजे सगळे अपूर्णांक सगळ्या जेवढ्या संख्या शिकलोय आपण त्या सगळ्या कशामध्ये येत आहेत परिमेय संख्यामध्ये येत आहेत. आता एखादं उदाहरण बघा बरं. आता हे पुढच्या याच्यामध्ये पण समजा वर्गमुळात 5 म्हटलं तुम्ही तर ही मात्र संख्या परिमेय येणार नाही, कारण ही मांडली तरी तुम्ही अशी लिहिणार आहे 5/1. त्यातला वर्गमुळात 5 ही काही तुमची पूर्णांक संख्या नाही, पूर्णांक असली पाहिजे, पूर्णांक नाही आणि म्हणून ही परिमेय संख्या नाही. तर अशा ज्या परिमेय आहेत तो भाग पुढचा. मग ज्या परिमेय नाही त्यांना काय म्हणतात ते आपण पुढच्या इयत्तेमध्ये पाहणार आहोत. मग या परिमेय संख्यावरील क्रिया पाहिजेत आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे की A/B करतो म्हणजेच काय करतो आपण म्हणतो भागिले म्हणजे उलटून गुणिले आणि म्हणून गुणिले 1/b. म्हणजे थोडक्यात एका संख्येनं भागतो. मग इथं जर तुम्ही पाहिलं b आणि 1/b मध्ये काय संबंध आहे तर b चा 1/b हा गुणाकार व्यस्त आहे. याचाच अर्थ या दोन स्टेपवरून आपल्याला म्हणता येईल की दोन संख्या एका संख्येला दुसऱ्या संख्येनं भागणं, बघा या एका संख्येला या दुसऱ्या संख्येनं भागणं म्हणजे त्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. इथं भागिलेचं रूपांतर गुणिलेमध्ये केले आणि बीचा गुणाकार व्यस्त 1/b आणि त्यासाठी गुणाकार व्यस्त म्हणजे काय बघूया जरा. मला माहिती असेल, ऐकली असेल व्याख्या. तर गुणाकार व्यस्त बघा दिलेली संख्या आणि तिचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर दिलेली संख्या आणि तिचा गुणाकार व्यस्त यांचा गुणाकार 1 आला पाहिजे. मग ए ला अशा कोणत्या संख्येनं गुणलं म्हणजे गुणाकार 1 येईल तर 1/a आणि म्हणून a चा 1/a हा गुणाकार व्यस्त. आता -2/3 या संख्येला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर गुणाकार 1 येईल तर आपल्याला माहिती आहे वजाच्या जोडीला वजा आलं तरच वजांचा गुणाकार अधिक. मग तुम्ही -3/2 असं म्हणूया. म्हणजे 2 न 2 ला भाग जाईल, 3 न 3 ला वजा काय येणार आहे 1. इथं वजा चिन्ह तुम्ही इथं दिलं तरी अर्थ तोच आहे, कारण वजांचा भागाकार. एखाद्याने चुकून असं लिहिलं बघा तरीही चालेल, कारण 3 ला 3 जाणार, भाग 1 येणार आहे, 2चा भाग 1 येणार आहे आणि वजांचा भागाकार सुद्धा काय येतो अधिक 1. तर गुणाकार व्यस्त म्हणजे दिलेली संख्या आणि तिची जी गुणाकार व्यस्त संख्या आहे यांचा गुणाकार नेहमी किती येतो 1 येतो. अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या शोधता येतात. आता याच्या आधी जे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे नियम वापरलेत त्याच नियमांचा वापर करून या परिमेय संख्यांवर आपण क्रिया करणार आहोत.
आणि सराव संच 22. प्रश्न पहिला प्रश्न काय बघा, खालील परिमेय संख्यांची बेरीज करा. परिमेय संख्यांची बेरीज, त्यातला पहिला आकडा घेऊया. समजा 5/36 अधिक 6/42. आता दोन अपूर्णांकांची बेरीज करताना आपण पाहिलेले बघा, समजा 1/2 अधिक 5/2. जर छेद समान असेल तर काय करतो आपण, आहे तसाच मांडतो आणि फक्त अंशांची बेरीज करायची. 1 अधिक 5 म्हणजे 6/2. आता याऐवजी छेद भिन्न असेल, छेद कसा आहे, भिन्न, तर अशा वेळेस काय नियम आहे आपला, छेदाछेदांचा गुणाकार करायचा आणि तिरकस गुणाकार करून मध्ये अधिक चिन्ह असेल तर अधिक, वजा असेल तर वजा. म्हणजे 1/3 अधिक 5/2 म्हणजेच काय येतं, हे 3 अधिक 10/6 म्हणजेच 13/6. तर या दोन नियमांचा वापर आपण करणार आहे. आता कधी कधी काय होतं, समजा 1/2 अधिक 3/4 आहे. आपलं उद्दिष्ट काय, एक तर छेद समान करायचा, नसेल तर गुणाकार. पण इथं तर 2 आणि 3 एकमेकींच्या पटीत संख्या नाही, मात्र इथं 2 आणि 4 एकमेकींच्या पटीत आहेत. मग आपल्याला छेद समान करणं इथं सोयीस्कर होईल आणि म्हणून पहिल्या जी अपूर्णांक आहे किंवा परिमेय संख्या आहे त्याला मी 2 न गुणलं, 2 न भागलं. कारण आपल्याला माहिती आहे सारख्याच संख्येनं गुणलं आणि सारख्याच संख्येनं भागलं तर अपूर्णांकामध्ये फरक पडत नाही. आणि म्हणून इथं काय येणार आहे, 2/4 अधिक 3/4. आणि मग इथं अंशांची बेरीज केली तर 5/4. म्हणजे तुम्ही जरी छेदाछेदांचा गुणाकार करून काढलं तरी शेवटी संक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर तेच येतं. आता दुसरा मुद्दा, संक्षिप्त रूप. बघा 4/8 लिहिण्याऐवजी त्याचं संक्षिप्त रूप काय लिहितो आपण, 4/8 म्हणजे 4x1 आहे आणि हे 4x2 आहे. म्हणजे 4ला 4 गेले किती येणार आहे, 1/2. किंवा दुसऱ्या भाषेत की जो सामायिक घटक आहे यातला त्यांनी भाग लावतोय आपण. दोन्हींना कशाने भाग लागेल, 4 4 1 4 4 2 8 म्हणजे 1/2. म्हणजे हे सोपं रूप सुद्धा आपल्याला उदाहरणं सोडवताना देता येईल. बघा, दोन अपूर्णांकांची बेरीज करताना छेद समान असेल तर आहे तसा मांडतो आणि आपण अंशांची बेरीज करतो. आणि भिन्न छेद असेल तर छेदाछेदांचा गुणाकार आणि तिरकस गुणाकार करून मध्ये बेरजेचं चिन्ह असेल तर बेरीज आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी. अगदी ABCच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला दोन्ही नियम लिहिता येतील. बघा, A/C अधिक B/C म्हणजे इथं छेद समान आहे तर कसा लिहितो आपण, आहे तसाच आणि अंशांची बेरीज. पण समजा भिन्न आहे, A/B अधिक C/D असेल तर छेदाछेदांचा गुणाकार BD आणि तिरकस गुणाकार AD अधिक BC. या पद्धतीने दोन्ही नियमांचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, बेरीज करा. 5/36. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं भाग जातोय, सोपं रूप देता येते. बघा 6 भाग जातोय, 6 × 6 6 7 42 म्हणजे किती येणार आहे, 1/7. म्हणजे जर सोपं रूप देता येत असेल तर द्यायचं, अवघडच जायचं नाही. आता इथं कोणता नियम वापरूया, छेदाछेदांचा गुणाकार आणि तिरकस गुणाकार करून मध्ये बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज. बघा, छेदाछेदांचा गुणाकार आणि हा तिरकस गुणाकार. आता सोडूया. अंशस्थानी 5×7 35 अधिक 36 आणि इथं 7×7 42, 4 हात आले, 7×3 21 आणि 4 25. आता इथं अंशांची बेरीज करूया. 6 आणि 5 11, हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 252. म्हणजे दिलेले या परिमेय संख्यांची बेरीज किती येणार आहे, तर 71/252. त्याच्यानंतर आता पुढचं उदाहरण बघूया. इथंच बघूया म्हणजे तुम्हाला निरीक्षण करता येईल दोन्ही उदाहरणांचं. काय आहे दुसरं उदाहरण, तर
1.2/3 अधिक 2.4/5. आता हे जे अपूर्णांक लिहिण्याच्या पद्धती 3 आहेत बघा. आपण 2/3 लिहिलं तर त्याला काय म्हणतो आपण? व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. नंतर समजा एखादा अपूर्णांक असा लिहिला 0.6 आज, तर काय म्हणतो आपण? दशांश अपूर्णांक. आणि ही जी पद्धत लिहिली आपण 1.2 समजा 3, तर हा काय म्हणतो आपण? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि यांचं रूपांतर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये करता येतं, कारण जे नियम वापरले ते आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून. मग आता इथं काय करता येईल? 1.2/3 अधिक 2.4/5. मग आता याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. मग व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करतानाची पद्धत माहिती आहे. छेद आहे तसाच मांडायचा आणि अंशस्थानी 3x1 3 अधिक 2 5 शिकलाय तुम्ही याच्या आधी बघा. छेद तसाच मांडला. 3x1 3 3 अधिक 2 5 अधिक इथं पण छेद मी आहे तसाच मांडला. 5x2 10 10 अधिक 4 14. आता इथं मात्र काय करूया? छेद भिन्न आहे. मग छेदाछेदांचा गुणाकार 3x5 आणि तिरकस गुणाकार 5x5 किंवा लिहूया 5x5 अधिक 14x3 म्हणजे 25 अधिक 42 छेद 15. आणि म्हणून बेरीज केली तर 5 आणि 2 7 6 67/15. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर आपल्याला दिलं असेल तर या पद्धतीनं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आणि सोडवायचं. आता अशीच पुढची 2 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. आता मगाशी सांगितलं बघा, एखाद्या अपूर्णांकामध्ये समजा की छेद एकमेकाच्या पटीत असतील. आता एखाद्या चौथ्या उदाहरणामध्ये बघा 11 आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये तुम्ही कराल आणि इथं 77 आहे. तर काय करावं लागेल? तर हा जो अपूर्णांक आहे पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आणि याला 7 गुणायचं आणि 7 भागायचं आलेल्याला. आणि इथं काहीच नाही आहे तसंच मांडायचं. म्हणजे छेद कसा झाला? समान आणि फक्त अंशांची बेरीज करायची असं एका चौथ्या उदाहरणामध्ये आहे. छेद समान करायचा तिरकस गुणाकार करण्याऐवजी. आता प्रश्न दुसरा वजाबाकीचा बघूया आपण. खालील अपूर्णांकांची काय करा? वजाबाकी करा. 1-2 घेऊया उदाहरण. तर बघा पहिलं उदाहरण 7/11 वजा 3/7. काय करतो आपण? छेद भिन्न आहे. छेदाछेदांचा गुणाकार. आता इथे तुम्हाला अकरी 77 तिरकस गुणाकार 7 49 वजा 11 33 आणि 9तून 3 गेले 6 16/17. आता असंच एक घेऊया पुढचं उदाहरण. बघा तिसरं घेऊया आणि त्याच्या आधीचं जरी दुसरं पाहिजे असेल तरी बघा 13/36 वजा 2/20 2/40. आता इथं सोपं काय होईल? तर इथं आपल्याला सोपं रूप देता येते. मग 13/36 वजा 2 सोपं रूप दिलं तर 1/20. आता इथं छेदाछेदांचा गुणाकार 36 गुणिले 20 आणि तिरकस गुणाकार 13 गुणिले 20 वजा 1 गुणिले 36. पुढं 13 गुणिले 20 म्हणजे किती येणार आहे? 260 वजा 36 छेद इथं जर गुणाकार केला तर किती येणार आहे? 720. 0 बेस 12 आजचा 1 बेत्रिक 6 आणि 1 7. गुणाकार आपण करून बघायचा. मग आता इथं वजाबाकी बघा 260 वजा 36
तुमच्या पद्धतीने वजाबाकी करूया. शून्यातून 6 जात नाही म्हणून पुढनं हातचा घेणार आहे आपण. मग 6चं झालं 5 आणि इकडं झालं 10. मग 10तून 6 गेले 4, 5तून 3 गेले 2 आणि 2 2 म्हणजेच 224/720. आता समजा या दोन्हींनाही भाग जातोय असं आपल्याला वाटते. कितीनं जातोय बघा. तर समजा 8 जातोय का, तर 8 सुद्धा भाग जातोय बघा बरं. 8 9 72 आणि 0. आता इथं 8 दुनी 16, 222ला भाग लागला. 8 दुनी 16, 16 6 राहिले आणि 8 8 64. अजून कशाने भाग जातोय. 28/90ला 2 भाग जातोय बघा. 2 भाग लागला तर 2 चोक 8, 2 पंचे 10 आणि इथं 2 भाग लागला तर 2 1 2, 2 चोक 8 म्हणजेच किती झालं 14/45. सोपं रूप देण्यासाठी जी मोठ्यात मोठी संख्या असेल तिनं भाग. अगदी तुम्ही 2 लावत बसला तरी त्याच संख्येनं दोन्हींना भाग लावायचा आणि सोपं रूप द्यायचं. आणि काय येणार आहे मग 14/45. तर या पद्धतीनं पुढची 2 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. असंच एक बघा, त्यातलंच एक तिसरं आहे उदाहरण. जरा वेगळा प्रकार आहे तो बघूया आपण काय करावं लागेल ते. 1.2/3 वजा 3.5/6. तर आधी व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. छेद तसाच लिहूया आणि अंशस्थानी 3 गुणिले 1 3 आणि 2 5. इथं वजा 6 आहे तसंच घेतला आपण आणि गुणाकार केला तर काय होणार आहे. साहित्रिक 18 आणि 5 23. आता इथं मात्र बघा, इथं 6 आहे इथं 3 आहे. मग छेदाछेदांचा गुणाकार करणं योग्य आहे का, तर त्यापेक्षा या अपूर्णांकाला 3 न गुणलं आणि 3 न भागलं आणि वजा 23/6. मग आता सोपं काय होणार आहे. 10/6 वजा 23/6. बघा काय केलं आपण. तर इथं आधी व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. 3 1 3 आणि 2 5, 5/3. साहित्रिक 18 आणि 5 23, 23/6. पण इथं एकमेकाच्या पटीत आहे त्यामुळे पहिल्या अपूर्णांकाला 2 न गुणलं आणि 2 न भागलं तर 10/6 आणि वजा 23/6. मग छेद समान झाला आहे तसाच मांडायचा. 10 वजा 23 आणि 10 वजा 23 अधिक 10 वजा 23 भिन्न चिन्ह असतील तर चिन्हांचा विचार न करता आपण पहिल्यांदा वजाबाकी करायची. येणार 13. 23मधनं 10 गेल्यानंतर आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 13 म्हणजे वजा 13/6. तर असाच प्रश्न बेरजेच्या याच्यामध्ये पण आहे. एकमेकाच्या पटीमध्ये असेल तर एकाच अपूर्णांकाला गुणायचं. आता पुढचा तिसरा प्रश्न. गुणाकार करा. गुणाकार करामध्ये काय करायचं आहे. अपूर्ण परिमेय संख्येचे गुणाकार करताना तर अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला आणि त्याआधी सोपं रूप देता येत असेल तर सोपं रूप द्यायचं. तर उदाहरण 1 घेऊया आपण. प्रश्न तिसऱ्यातलं 3/11 गुणिले 2/5. आता इथं अंश छेद याच्यामध्ये काय सोपं रूप देता येते का पाहायचं तर काही देता येत नाही. मग अंशाने अंशाला गुणायचं. 3 गुणिले 2 6 भागिले 11 गुणिले 5 55. एक स्टेप इथं वाढवलं तरी चालते. काय लिहिलं पाहिजे होतं. 3 गुणिले 2 छेद 11 गुणिले 5 आणि म्हणजेच काय येणार आहे 6/55. आता असंच एखादं उदाहरण बघूया आपण. दुसरं बघूया. सोपं रूप देऊन झाल्यानंतर अंशाने अंशाला गुणायचं आणि छेदाने छेदाला गुणायचं. 4/15. आता इथं काय करता येईल तर या दोन्हींनाही म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्याचा छेद किंवा पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि त्याचा छेद दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि त्याचा छेद अंश छेद याच्यामध्ये बघायचं गुणाकारामध्ये सोपं रूप देता येते का. तर इथं 3 न भाग जातोय. 3 चोक 12, 3 5 15. त्या 3 न 12लाही भागलं आणि 15लाही भागलं. मग आता राहिलेलं काय अंशांचा गुणाकार. 4 चोक 16 छेद 5 5 25. 16/25. तर या पद्धतीने परिमेय संख्यांचा गुणाकार करता येईल. आणि एखाद्या गुणाकारामध्ये बघा एक चौथं उदाहरण आहे. इथं 0 आले तर शून्याने अंशाला गुणल्यावर 0च येणार
आणि अंशस्थानी शून्य आल्यानंतर छेदस्थानी काही आलं तरी किंमत काय येणार आहे, शून्य येणार आहे. तर या पद्धतीनं उरलेली उदाहरणं तुम्ही त्या प्रश्नातले सोडवा. आता प्रश्न चौथा, गुणाकार व्यस्त संख्या लिहा. पहिली 2/5, दुसरी संख्या एकदमच आपण हे करूया -3/8, तिसरी संख्या तोंडी उत्तर आहे त्याची -17/39, चौथी संख्या आहे 7 आणि पाचवी संख्या आहे वजा, ही चौथी, पाचवी संख्या -7.1/3. आता याची गुणाकार व्यस्त काय येणार आहे, 5/2, कारण दिलेली संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे, 1. आता ऋण असेल तर ऋणाच्या जोडीला ऋणच पाहिजे, मग -8/3, तरच गुणाकार करताना 8 लाट जाईल, 3 ला 3 आणि वजा वजा अधिक. इथं सुद्धा -39/17, वजा चिन्ह अंशस्थानीच मांडावं असं नाही, छेदस्थानी तुम्ही जरी अधिक 39 भागिले -17 लिहिलं तरी चालेल, त्याचा अर्थ तोच आहे. कारण याचं परत तुम्ही -39/17, पण सोयीसाठी आपण शक्यता अंशस्थानी वजा चिन्ह लिहितो. पुढं 1/7, 7ची गुणाकार व्यस्त 1/7, म्हणजे थोडक्यात कसं असतं, उलटं करायचं. इथं 7 म्हणजे काय, 7/1 आहे, मग त्याच्या उलटं, इथं याच्या उलटं करायचं, अंशाचा छेदाचा, आणि चिन्ह मात्र वजा असेल तर वजा येणारच आहे. आता इथं पहिल्यांदा व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. हे 3 येणार आहे, 3 7 21, मग किती येणार आहे, -21. बघा 3 7 21 -21 अधिक 1, मग किती येणार आहे बघा. आणि त्याच्या उलट मग आपल्याला करायचं आहे, गुणाकार व्यस्त संख्या असणार आहे, ते किती असणार आहे, त्याच्या उलट. तर आपल्याला या पद्धतीनं दिलेल्या संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला शोधता येतात. बघा हे जरी वजा चिन्ह तुम्ही नंतर विचारात घेतलं, बघा वजा आहे चिन्ह, मग ह्या कंसाला फक्त आधी हे करूया आपण, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 3 आहे तसंच, 3 7 21, 21 आणि 1 काय येणार आहे, 22, म्हणजे ही संख्या कशी आहे, -22/3, आणि मग त्याची गुणाकार व्यस्त काय येणार आहे, -3/22. ठीक आहे. बघा वजा चिन्ह आहे ते कंसाच्या बाहेर आहे असं करून याला सोपं रूप देऊया आधी. ते किती येणार आहे, 22/3, आणि त्याच्या गुणाकार व्यस्त काय येणार आहे मग -3/22. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या लिहिता येतात. 5वा प्रश्न, भागाकार करा. खालील परिमेय संख्यांचा भागाकार करा. आता भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं माहिती आपल्याला, मग उलटून गुणिले करायचं, आणि गुणाकारामध्ये जशा स्टेप आपण वापरल्या किंवा संख्यांना सोपं रूप दिलं अगदी तसंच करायचे. आता बघा 40/12 भागिले 10/4. आता भागिले म्हणजे काय शिकलोय आपण, तर एखाद्या संख्येनं भागायचं म्हणजे तिच्या गुणाकार व्यस्त संख्येनं गुणायचं, म्हणजे गुणिले 4/10, तिची गुणाकार व्यस्त 10/4ची 4/10, किंवा भागिले म्हणजे उलटून गुणिले असं लक्षात घेऊया आपण. आता इथं भाग लावूया, असं जरी भाग लावला तरी चालतो, 0ला 0 गेलं म्हणजे 10 भागलं दोन्हीकडे, 10 1 10 10 चौक 40. इथं 4 1 4, 4 त्रिक 12, आणि किती येणार आहे 4/3. असंच वजा वगैरे चिन्ह आली तरी त्याच पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. आता बघा एखादं उदाहरण घेऊया. 6 -5/13 भागिले 7/26 वजा 5/13 भागिले म्हणजे उलटून गुणिले 26/7. बघा तेच उदाहरण आहे का, वजा 5/13 भागिले 7/26. आता इथं 13 1 13, 13 दुनी 26, अंशाने अंशाला गुणल्यानंतर वजा 10/7. अजून एक उदाहरण घेऊया शेवटचं, आणि या पद्धतीने आपण बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. 8वं उदाहरण घेऊया. 5 भागिले 2/5 मग बरोबर 5 भागिले म्हणजे उलटून गुणिले 5/2,
आणि मग इथं छेद काय नाही म्हणजे 1 असतो. अंशांचा गुणाकार 25/2. तर अशा प्रकारे आपण परिमेय संख्यावरील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रियांचा अभ्यास केलेला आहे आणि उदाहरणं सोडवलेली आहेत. तर सराव संच 22 मधील राहिलेली सर्व उदाहरणं तुम्ही परत सराव करायचा आहे. धन्यवाद.